पालकमंत्री शंभूराज देसाई पालकमंत्री म्हणून ढ असल्याची टीका ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी केली। 115 कोटी रुपये ड्रग्ज सापडलं, त्या ठिकाणी स्पॉटवर असणारा ओंकार डिगे गायब कुठे झाला? त्या गावचा सरपंच जो युवा सेनेचा पदाधिकारी आहे तो कुठे आहे, असा सवाल अंधारेंनी विचारला। पोलिसांनी रेड शेडवर नाही तर प्रकाश शिंदे यांच्या रिसॉर्टवर टाकली असल्याचा आरोपही अंधारेंनी केला। एका विचारसरणीची लोकच एकत्र आलेली आहेत आणि त्याच्यामुळे तसं असेल तर मग महाविकास आघाडीला या ठिकाणी वाऱ्यावर का सोडण्यात आलं, याचं उत्तरसुद्धा त्यांनी देणं अपेक्षित आहे। महायुती ही आपल्या राज्याच्या प्रगतीच्या दृष्टीने जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच सर्व महापालिकांच्या आणि विशेषतः मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे। त्यांची तब्येत पुन्हा एकदा तपासण्याची आवश्यकता आहे। बेलगाम बोलायचं, काहीही बोलायचं, याला काहीही अर्थ नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी खरोखर पुन्हा एकदा आपली तब्येत तपासून घ्यावी आणि ती लवकरात लवकर बरी व्हावी अशी माझी त्यांना शुभेच्छा आहे। तेव्हा सुषमा अंधारेंनी शंभूराज देसाई यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे आणि त्यावर आता दीपक केसरकर यांनी देखील उत्तर दिलेलं आहे। सुषमा अंधारेंची तब्येत तपासण्याची गरज असल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान याच सगळ्या प्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांची प्रतिक्रिया आली, तीही पाहूया। एकनाथ शिंदे साहेबांच्या शेताच्या लगत त्यांच्याच भावाच्या शेतात ड्रग्सची फॅक्टरी सापडली। 43 कामगार त्या ठिकाणी पकडले गेले। या 43 कामगारांपैकी 40 कामगारांना कुठलीही चौकशी न करता, नाव नोंदवून न घेता त्यांना तिथून सोडून देण्यात आले। हे 40 कामगार बंगाली होते का बांगलादेशी होते हेही माहीत नाही। सोडून देण्याकरता थेट एकनाथ शिंदे साहेबांचे खासदार पुत्र जे आहे यांचा दबाव होता, हा देखील आमचा आरोप आहे। मात्र पार्थ पवारचं प्रकरण हे ज्या पद्धतीने बिना कारवाईचं बाजूला ठेवलं गेलं, तशाच पद्धतीनं एवढा मोठा ड्रग्सची फॅक्टरी सापडल्यानंतरही आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे क्लीन चिट देऊन एकनाथ शिंदेंना मोकळे झालेले आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। you